मिरजेतील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात गंभीर गैरव्यवहाराचा आरोप। खासगी मेडिकल व लॅबला टक्केवारीवर औषधांच्या चिठ्ठ्या व लॅब रिपोर्टसाठी वळवण्याचा प्रकार उघड। मिरजेतील शासकीय जनावरांच्या दवाखान्यात कार्यरत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आलाय। शासकीय जबाबदारी सांभाळत असताना काही डॉक्टरांकडून विशिष्ट खाजगी मेडिकल व लॅब यांना आर्थिक फायदा करून देण्यासाठी टक्केवारीच्या आधारावर प्रकरणं वळवली जात असल्याची माहिती समोर येते। तसेच शासकीय लेटरहेडवर खाजगी मेडिकलचं नाव नमूद करून औषधं घेण्यास भाग पाडणे, लॅब तपासण्या बाहेरून करून आणण्यास सांगणे हे प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित डॉक्टर हे शासकीय सेवेत असूनही खाजगी व्यावसायिकांसारखे वर्तन करत असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात कायद्यांचं उघड उल्लंघन झाल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स शासकीय कर्मचारी कोणत्याही खाजगी व्यवसायाला थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा करून देऊ शकत नाही। प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कमिशन किंवा आर्थिक फायद्यासाठी रुग्णांना विशिष्ट ठिकाणी वळवणं हा गंभीर गुन्हा मानला जातो। ड्रग्स अँड कस्टमाइज ॲक्ट 1940 डॉक्टरांनी औषध विक्री व्यवसायात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग ठेवणं नियमबाह्य आहे। या सर्व नियमांना धाब्यावर बसवत शासकीय पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप आहे। अधिक धक्कादायक बाब म्हणजे उपचारातील निष्काळजीपणामुळे काही जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। योग्य सुविधा दवाखान्यात उपलब्ध असताना तपासण्या व औषधं बाहेरूनच घेण्यास भाग पाडलं जात असल्यामुळे पशुपालक आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास अँटी करप्शन ब्युरोकडे प्रकरण वर्ग करावे अशी मागणी करण्यात येत आहे। जर या प्रकरणाची दखल तात्काळ घेतली नाही तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने याबाबत पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने पशुसंवर्धनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे।